मला लाखांची स्वप्न जाऊन हिथं आणलं आणि हिथं तर सगळं भिकारी निघालं. अरे गावातून वर्गणी गोळा करतायत. गप्पस की, तुला किती वेळा सांगितलं सगळ्यांसमोर मला आवाज करत जा. कुणी ऐकलं तर काय म्हणत? ए उगा विषय बदलू नका तू. चार चौघांमध्ये आवाज केला म्हणजे झाला ना. मला राणी बनवणार होता, त्याचं काय झालं ते बोला दे. जरा कळ काढ. मला पाहिजे तसा चान्स मिळाला की नाही मग बघच तू. नाही मिळाला ना तर ही रूपा हिसका दाखवेल. अग तू कशाला काळजी करतेस? जो कधी संपत नाही तो संपत राव आहे मी. माझ्यावरचा विश्वास संपू देऊ नकोस. हळूहळू माझ्या डोक्यात एक प्लॅन शिजायला. काय शिजवायचं ते शिजव, मला राणी बनव. अगं तू राणी बनणार म्हणजे बनणार. हे सगळं आपल्या हातात येणार, यांच्या हातचं जाणार. गायकवाड साहेबांची फार वाईट गत झाली बघा. अहो पद पण गेलं आणि मंत्रीपद पण गेलं. राजकारणी माणसांचं काही खेळ नसते बघा. कधी डाव उलटल काय सांगता येत नाही. हो, भारतात पिक्चरवाली आणि राजकारणी का फेमस आहेत माहिती आहेत का? का? दोघांनाही रस्त्यावर यायला वेळ लागत नाही. फेमस आहे, तू पण फेमस आहे, नाहीतर गायकवाड साहेबासारखी गत होते. आपल्या कारखान्याच्या बॉडीवर आहेत अजून ते. हे बी एक कोडच आहे बघा. काढाव तर पंचायत, न काढाव तर पंचायत. चांगला माणूस डाग लागला. ते पण खरंच आहे म्हणा. ते बसा 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 बसा. सुरेश साहेब 2-4 दिवस झाले फिरकलंच नाही कारखान्यावर. हो नाही ते जरा आबांचं. हा बघतोच मी टीव्हीवर. चांगल्या माणसावर डाग लागला बघा. ते जरा मला मदत पाहिजे होती तुमच्याकडनं. तुम्ही नुसतं सांगा सूरजराव. त्याचं कसं आहे, कोर्टानं 20 कोटीची हमी मागितल्या. हा ऐकले टीव्हीवर. तर आम्ही जेमतेम 5-7 कोटी जमवल्यात. बाकीचं अजून जमवायचं आहेत. तर कशी करणार? थोडी थोडकीच रक्कम नाही ती. अहो तेच तर, म्हणून म्हटलं तुमच्याकडनं जर काय झालं तर. कारखान्याकडनं? अहो नाही नाही, कारखान्याकडनं कसं होणार हो? तेच, कारखाना तर सहकारी तत्वावर चालतो. कारखान्याचा पैसा काय आपल्या मालकीचा नाही. नाही नाही, मला माहिती आहे म्हणा ते. म्हणून म्हटलं बॉडीवरच्या तुमच्याकडनं जसं जमल तसं काय झालं तर चांगलं आहे बघा. सूरजराव, आम्ही साधी पुढारी मंडळी. 1000 नाही, लाख नाही, कोटी रुपये कसं जमणार आम्हाला? अहो नाही, पण पैसा तर गोळा करावाच लागणार की. अवघड आहे. अहो खरंच काय होणार नाही काय? नाही म्हणजे परत करतो की आम्ही. पाहिजे तर व्याज घ्या तुम्ही. सुरज साहेब, व्याजाच्या भानगडीत कशाला पडताय? व्याजानं कोणाचं भलं झालंय का? माझ्याकडे एक तोडगा आहे, सांगू काय? अहो यानं गायकवाड साहेबांचं जर भलं होणार असेल तर सांगा ना. कारखान्याचे शेअर्स विकून टाकले तर. शेअर्स? हा म्हणजे कुणा एकावर भार पडणार नाही. शेअर्स विकून असं किती पैसे येणार आहेत? शेंडी दांडी 1 कोटी रुपये. अहो कोटभर म्हणजे तर काय कमी रक्कम आहे व्हय? काय सूरजराव? मग सुरज साहेब, काय विचार आहे तुमचा? काढू नोटीस? सुरज साहेब,
माझी अंगठी बी घ्या. आता आपल्या आणि गावातल्यांचे मिळून साधारण 5-5.25 कोटी होत आहेत. खरं तर 20 करोड म्हणजे आपल्या गायकवाडानं काही जास्त नाही, पण जमना झाली. मला तर समजा अवघडच वाटायला लागल्यात. नुसता अवघड नाही, लय अवघड ते. 20 कोटी म्हणजे काय खायची गोष्ट वाटली काय? 20 कोटीत 20 मराठी पिक्चर बनतात म्हणलं, आणि अगदीच हात आखडला तर 30 हे रुपा, तिथं आमचं पिक्चर झालंय तेवढं बस की. तर आधीच एवढं टेन्शन आहे, त्याच मध्ये तुझं खिक्त कशाला? काय म्हणला? अगं हिशेब चाललाय ना व. राणा भाऊजी, हे घ्या, हे समजा दागिना घ्या, आमच्याकडनं मदत. खर तर हे सासूबाईंचं दागिन आहेत, त्यांची आठवण. आपलं खानदानी दागिन आहेत हे, आणि आमच्या ह्यांनी गिफ्ट दिलत आम्हासनी. हे कस काय देणार बरं? हे ठेव चंदे, हे समजा घ्या. एका मामांजीसने सोडवून आणा बरं. गो बाई, चंदे, ह्यो दागिना आठवतोय काय तुला? ह्यो आमच्या मम्मीच्या मम्मीने दिलता बघ. वय वय. नाही नाही नाही, आमच्या आजीचा दागिना कस काय द्यायचा बरं? ह्यो ह्यो तेवढा ठेवतो. हा, ह्यो तर सासूबाईंचा दागिना, खानदानी. खरं खरं हे समजच आमच्या सासूबाईंचं दागिना. राणा भाऊजी, खरं सांगू काय, सासूबाईंची माया आम्हाला कधीच मिळाली नाही, पण या दागिन्यांच्या रूपानं सासूबाई कायम आमच्या बरोबर आहेत असं आम्हाला वाटतंय बघा. सासूबाईंची ही आठवण कस काय देणार हो? नाही, हे पाप नाही होणार आमच्याकडनं, नाही होणार. चल ठेव बाई. ताईसाहेब, सासूबाईंची माय आहे असं ऐकू नका सा. अगं बाई, हे तुला कळतंय. घरातले इतर समजे सोडून आमचा लई जीव होता बघा सासूबाईंवर. हे दागिना नाही देणार आम्ही. अहो, त्यांची आठवण आहे त्यात. हे पाप नाही होणार आमच्याकडनं. वहिनी, दागिने राहू द्या. नाही, असं कसं पण? आमच्याकडनं आम्ही काय तर मदत करायलाच पाहिजे की. परत नंतर कुणी तर बोट दाखवायला ना ग. हा मग. ही आमची अंगठी. ही घ्या, आमच्याकडनं मदत. ही अंगठी इका, आणि सगळ्यात पहिलं मामांजीसनी सोडवून आणा बघा. इका ती अंगठी. 15-20 हजाराच्या वर एक दमडा येणार नाही या अंगठीचा. राणा, हे जे लाख रुपये काडी काडी करून जमवलेत मी,
माझ्यासाठी करोड रुपयासारखं आहेत. पण माझ्या भावासाठी देतोय. कशाला? 20 कोटी कुठं आणि 1 लाख कुठं? राणा, 15-20 हजारापेक्षा नक्कीच जास्त आहेत. यातनं हमी रक्कम काही येणार नाही. अरे पण कोर्ट कचेरीचा खर्च तर भागेल. अरे घे माझ्या कोकरा. अरे माझ्या भावासाठी एवढं तरी करू दे मला. नको, राहू द्या. अंजली तू तरी सांग, आपण सगळेजण मिळून पैसे जमा करतोय ना? अरे मग मलाच का बाहेरचा समजताय? घे राणा, अरे घे माझ्या कोकरा. अहो घ्या पैसे. आपल्यासाठी आता 1 रुपया सुद्धा महत्वाचा आहे. अहो अहो काय हे? इथं आम्ही समजे मामांजीसनी सोडवण्याच्या टेन्शन मध्ये आणि तुम्ही घराबाहेर व्हाय. बरं दिसतंय काय ते? हा, असं का करायला असा? वहिनी, हे कारखान्याचं शेअर शिकलं 2.5 कोटी आल्यात बघा. शेअर इकलं तुम्ही? किती? सगळ्याच्या सगळं. अहो अहो एकदा विचारायचं तर. राणादान वहिनीसनी सांगितलं होतं. तुझा काय संबंध त्याच्यात? म्हणजे आता कारखान्यात आपला काहीच हिस्सा नाही? राणादा, ते 3 गाड्यांचं बी बोललोय मी. त्याचं 8-10 लाख होतील बघ. अहो ते नव ना, आपली अट सांगितली काय? होय, आबाईस तर गाड्या आपल्याकडे ठेवायला तयार आहेत. अहो आता गाड्या बी इकल्या तुम्ही. अहो कुठं जायचं यायचं असेल तर कसं जायचं बरं आता? काय दिल्यात ना देवानं? आता सगळे मिळून 8-8.25 कोटी होत आहे. म्हणजे अजून 12 कोटी कुठं आणायचं? मी एक उपाय सांगू का? सांगा की. आपली नाही म्हणली तरी 150-200 एकर जमीन आहे. त्यातली 20 एकर विकून टाका ना, व्हा मोकळं. हा? ही झंझट करायची गरजच नाही. नाही, जमीन नाही कायची. राणा, अरे आबापेक्षा जमीन महत्वाची आहे का? आबाच तयार होणार नाही. अरे मग कुठनं आणणार पैसे? अरे जामिनासाठी हमी रक्कम पाहिजे म्हणून बँक काय कर्ज देणार नाही. मग माझा अनुभव सांगतोय, 20 एकर विकण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही. शेतकऱ्याला तर त्याची जमीन जीवापेक्षा प्यारी असती असं म्हणतात. आणि तुम्ही तुमची जमीन इकायला आहे व्हय? असलं कसलं शेतकरी हो तुम्ही? अजून इकायचं काय ठरलं नाही. मग दुसरा काही पर्याय हाय काय? काका जेव्हा मगाशी म्हणलं की आता दुसरा काही पर्याय नाही, तेव्हा राणा भाऊजी कसं गप बसलं बघितलंच ना बघ. याच्यावरनच समज सूरज काय समजायचंय ते. हे बघ,
राणादा म्हटलं ऐकायची तर मग ऐकणार. अरे ठीक आहे, इका इकून टाका जमीन, पण हा आपला हिस्सा बाजूला ठेवा आणि मग उरलेल्या जमिनीचं काय करायचं ते करा. आम्हाला काय नाही मग. तुझ्यासारखी स्वार्थी बाई आयुष्यात बघितलेली नाही मी. अगं आबा तिकडे जेलमध्ये आहेत आणि तुला तुझ्या हिस्स्याचं पडलंय वय. मग वाईट काय त्यात? हा, यो हिस्सा फक्त आमचा नसणार आहे, उद्या तुझा बी असणार आहे. तुझा बी फायदाच आहे त्यात. माझ्या फायदा तोट्याचं तू शिकू नकोस मला, तेवढं कळतंय मला. हाय अक्कल. तेवढी जर अक्कल असती, तेवढं जर कळत असतं का नाही, तर कारखान्यावरचं शेअर असं फुकून आला नसतास तू. ए कधी नव्हते ते मामंजींनी पहिल्यांदा आयुष्यात तुला शेअर दिलतं, ते बी असं घालवून आलास. आता कोण काळ कुत्र विचारणार नाही बघ तुला कारखान्यावर. जमीन राणादाची, शेअर साबांच, त्याच नाही करू दे की काय करायचं ते. तू कशाला मध्ये पडतीस? पडणार, आम्ही मध्ये पडणार. समजत जर त्यांचं आहे तर मग तुझं काय आहे? माझं काहीच नाही असं समज. ही जीवाभावाची माणसं तेवढी बस आहेत मला. जीवा भावाची माणसं? अरे काय खार घालायचंय का काय त्या जीवा भावाच्या माणसाचा? हे बघ सूरज, आम्हाला हे समजा अजिबात पटलेलं नाही. हा मग जा बोंबला तुझ्या पप्पांकडे. उगा माझा डोसका फिरू नको इथं. सूरज, नाही, आमचा हिस्सा घेतल्याशिवाय आम्ही ही जमीन विकूच देणार नाही. मग तो आमचा सासरा असू दे नाही तर अजून कोण. काका काय डोसक्यावर पडलाय वय? नको तिकडे डोसकं चालती त्याच. हे बघा, काय बी झालं तरी आपण या घरानं जमीन कधी विकायची नाही. मग कुठून आणायचे एवढे पैसे? म्हणून काय जमीन विकायची? अहो, आजवर जमिनीला आई मानत आलोय मी. आईला ऐकू? जमीन विका असं नाही म्हणते मी, पण काहीतरी उपाय शोधूयात आपण. अहो, तुमच्याकडे समध्या अडचणीवर तोडगा असेल व. मग आता बी तुम्हीच काढा की. छोट्या मोठ्या गोष्टींचं ठीक आहे हो, पण इथे गोष्ट फार मोठी आहे आणि त्यात पैसे म्हणले की मला काही सुचतच नाही. काय आबांना आतमध्ये तसंच ठेवायचं काय? हो, तुम्ही चिडताय कशाला? चिडून काय होणार आहे? तुमच्यावर चिडत नाही हो मी. तुम्ही माझ्यावर चिडा नाही तर अजून कुणा. मला बी कळते हो समज, पण काय करू तेच कळणं झालं. लहानपणापासून आबांनी लय केलो आणि आता बी करते. अहो, लहानपणापासून त्यांनी तळातावरच्या पोडासारखं जपलो आम्हाला. कसलं बी कमी पडू दिली नाही. तुम्हाला सांगतो, अहो, एकदा तालमीत पाय मुरगळला माझा, म्हणून त्यांनी त्यांचा दौरा बाजूला ठेवून माझ्यासाठी इकडे थांबलं. हो, थांबलं तर थांबलंच, पण स्वतः 4 दिवस पायाची मॉलिश केली माझ्या. आणि एकदा तर लई ताप आलं होतं. रातभर बसून डोसक्यावरच्या पाण्याचे पट्टे बदलले त्यांनी, जत्रा फिरवल्या. मला पैलवान बनायचं होतं, म्हणून स्वतःच्या खांद्यावर बसून मला कुस्त्यांची मैनाद नावली. जे जे सांगितलं ते समजा केलं होतं त्यांनी. आजवर समजा तेच करत आले. आणि आता मला त्यांच्यासाठी काहीतरी करायचा टाइम आलाय. मला तेवढं बी जमना वय. जीव द्यायचा असता तर तो बी दिला असतो मी. पैसा तिकडं काही चालत नाही हो आपलं. अहो, तुम्ही नका काही काळजी करू, काहीतरी मार्ग नक्की निघेल. तुम्ही नेहमी असंच म्हणते, उद्या होईल उद्या होईल. हो, पण उद्या समजा जातच अडचणी घेऊन आल्या तिकडे.
आबा तिकडे आतमध्ये काय वाटत असेल त्यांच्या समोर जायची बी हिंमत होणार नाही मला.